आणि इथून पुढे काही दिवस आपण माध्यमांशी बोलणार नाही, कोणाच्या बद्दल आणि कोणाच्या विरोधातही बोलणार नाही। प्रत्येक जण आपापल्या जातीसाठी उभा ठाकतोय। मी मात्र मराठा असून एकटा पडलोय। आरक्षणाच्या अभावी मराठा जात संकटात आहे। यासह अनेक मुद्दे जरांगे पाटील यांनी मांडले। मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलोय। मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होतील, मोठे होतील, आरक्षण मिळालं। मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय। मी एकटा पडलोय। तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत, त्यांनी आम्हाला उघड पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत। मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा। कायद्यावर बोट ठेवून बोललोय। कायद्यानं मराठ्यांना आरक्षण दिलंय। सरकारी मराठ्यांच्या नोंदी आहेत। हैदराबादचं गॅजेट मराठवाड्यासाठी, बेळगाव आणि सातारा संस्थांचं खानेसुमारीचं गॅजेटही त्याच्यामध्ये सगळा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात बसतोय। बॉम्बे गव्हर्नमेंटचाही, नाशिकचाही करार आहे, दौंड संस्थांचाही विषय, याच्यात सगळ्यात मराठा हा कुणबी असलेला उल्लेख। त्यामुळे हे सरकारी नोंदी आहेत सगळ्या। आणि मी नेमकं महत्वाचं विषयावर बोट ठेवल्यामुळं यांची खूप पोटदुखी व्हायला लागली की ह्यो मुलगा जोपर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत हा मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे। सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटनेत एक कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात बसतंय ते आरक्षण, सरकारी नोंदी आहेत त्या, आणि असे एकवटले की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांनाही सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले, ते आरक्षणाचा विचार करायला लागले। आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत, आरक्षणाचा विचार नाही करायला लागले। ह्यो फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात। आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मत आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही। हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं घेणं खूप गरजेचं आहे। शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा। आता तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला, काय नाही देत, याच्यावर 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवा, असं शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं। मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे, आणि हे मी 10 महिन्यापासून म्हणतोय। दुसरं, हैदराबादचं गॅजेट हे 13 तारखेच्या आत लागलं पाहिजे, कारण ते सरकारी नोंदी आहेत। मग सातारा संस्थांचा असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल, तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी। आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही। हे पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा। मग ते शायरीच्या माध्यमातून असून कशाच्या माध्यमातून, ह्यो इशारा डेंजर आहे। ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा। याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा। मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं। अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयारीने राहा।